Okay, welcome to Yashasri Academy. Today we are going to learn about biomicromolecule, sugar and nitrogen bases. शुगर का थोड़ा सा एक लाइन दिया है वहाँ पे. क्या दिया है लाइन वहाँ पे? Sugars are sweet and water soluble carbohydrates. They are formed of carbon, hydrogen and oxygen in the ratio 1:2:1. तो कल मैंने आपको बताया कि शुगर में दैट इज ग्लूकोज में जो कार्बन हाइड्रोजन ऑक्सीजन होता है वो कैसे होता है C6H12O6. म्हणजे कार्बन एक आहे तर हायड्रोजन दोन आहेत तर ऑक्सिजन पण एक आहे. मग म्हणजे 6-12-6 कसं 6-12-6 म्हणून ते कसं येणार 1-2-1 हा रेशो येणार. एक्झाम्पल ग्लुकोज आणि रायबोज हे दोनच आहेत. आहे कुठं पुढं पॅराग्राफ छोटासा असेल तुम्ही आता फक्त हे लक्षात घ्या. काय नाही जास्त उगं पानं पलटत बसू नका. सापडेल कुठं तुम्हाला ते आणि सापडल्यानंतर तुम्ही म्हणता हा सर होतं. सो इट्स ओके लाईक सो शुगर्स आर स्वीट अँड वॉटर सोल्युबल. गोड असतात पाण्यात सोल्युबल असतात म्हणून चहा बनवतो आपण त्याचा सरबत बनवतो बरोबर. दुसरं काय त्यांच्यामध्ये ते पण कशापासून बनलेले आहेत कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून. रेशो काय असतो 1:2:1. सेम आपण काल लिपिड्समध्ये बघितलं. लिपिड्स पण कशाने बनलेले आहेत कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन. पण एक त्यांनी तिथं लाईन काय दिली ती ऑक्सिजन कमी असतात. इथं कसं आहे बघा जेवढे कार्बन आहेत तेवढेच काय आहेत ऑक्सिजन 1:2:1. 1 कार्बन तर 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. म्हणजे जेवढे कार्बन आहेत तेवढेच कोण आहेत ऑक्सिजन आहेत बरोबर का. येस तर हे तेवढं आहे. आणि एक्झाम्पल शुगरचं एक्झाम्पल काय ग्लुकोज आणि रायबोज. सो स्टार्च ही शुगर नाही आहे लक्षात ठेव. बटाट्यामध्ये स्टार्च असतं. बटाटा गोड लागतं का नाही लागत. चपातीमध्ये स्टार्च असतं. चपाती गोड लागते का नाही. साखर गोड लागते का लागते कारण साखरमध्ये काय असते शुगर असते. म्हणजे ऑल कार्बोहायड्रेट्स आर नॉट शुगर बट ऑल शुगर्स आर कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट हा शब्द का वापरला ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आहे जे स्वीट आहे त्याला काय म्हणायचं शुगर. काय म्हणायचं. आणि शुगर हे मोनोमर असतात म्हणजे छोटे छोटे मॉलिक्यूल असतात. म्हणजे खूप सारे शुगर एकत्र येऊन काय तयार होतात पॉलिसॅकॅराइड्स म्हणजे पॉलिमर. म्हणजे स्टार्च बघा स्टार्चमध्ये 4 शुगर एकत्र येतात. ग्लुकोज प्लस ग्लुकोज प्लस ग्लुकोज प्लस ग्लुकोज 4 ग्लुकोज एकत्र येऊन काय तयार होतं स्टार्च. पण त्याची प्रॉपर्टीज बदलते स्वीटनेस निघून जातो. तुम्ही स्टार्चमधनं जर ग्लुकोज सेपरेट केलं तर परत स्वीटनेस माघारी येतो. असे आहे तुमच्या ओके. सर आपण जी शुगर खातो ती कुठली शुगर असते आपण खातो ती सुक्रोज असते. कुठली असते मग ती गोड का असते सर तर ती बनलेली असते ग्लुकोज आणि फ्रुक्टोजने. कशाने बनलेली आहे ती म्हणून ती स्वीट असते. ते पुढं सांगतो तुम्हाला सगळं ओके. मोनिका डोक्यात जातं काय नाही जात. इकडं बसावं जरा समोर बसावं तिकडं का बसते दिसते का तिकडून ओके ओके. रेडी टू दुसरा पॉईंट नायट्रोजन बेसिस. हे आपण बघितलेलं DNA RNAच्या स्ट्रक्चरमध्ये. म्हणजे आपल्याला पुढे जाऊन काय बघायचं DNA RNAचं स्ट्रक्चरच बघायचे. पण मग सर हे का शिकवताय तुम्ही काय शिकवतोय मी हे कारण हे सगळे मोनोमर आहेत. काय आहेत हे सगळे छोटे छोटे मॉलिक्युल्स पुढं एकत्र येऊन काय तयार होणार आहेत पॉलिमर दॅट इज मॅक्रो मॉलिक्युल्स तयार होणार आहेत. म्हणजे आपण नायट्रोजन बेसिस आता शिकलो तर आपण परत आता इथं बघितलं आपण शुगर पण शिकलो. कुठली शुगर पेंटोज शुगर रायबोज ही कुठली शुगर आहे. तुम्हाला हे दोन्ही शुगर एक्झाममध्ये येतात. तिथं आहे का चार्टमध्ये आहे का डायग्राम त्याच्या हां त्या वाचा मग. कारण MCQला काय येतं ह्यातली ग्लुकोज कुठली आणि रायबोज कुठली. ही ग्लुकोज आहे कशी ओळखली तुम्ही हेक्सागोनल स्ट्रक्चर आहे आणि 6 कार्बन आहेत. पेंटोज शुगर का म्हटलं हिला 5 कार्बन आहेत. कुठं 1 2 3 4 आणि 5 हा ऑक्सिजन असतो इथं. सो रायबोज शुगर कुठं असते DNA आणि RNA मध्ये. RNA मध्ये कुठली असते रायबोज. DNA मध्ये कोणती शुगर असते डीऑक्सिरायबोज. कुठली आणि RNA मध्ये रायबोज. काय फरक आहे ऑक्सिजनचा फरक आहे. डीऑक्सिरायबोज DNA मध्ये आणि रायबोज RNA मध्ये. कळलं का. आणि ही जी रायबोज शुगर आहे ही 5 कार्बनच्या म्हणून त्याला पेंटोज म्हणायचं. काय म्हणायचं
हिला म्हणायचं हेक्झोज. तुम्हाला खूप डिटेलमध्ये शुगर दिलेलं नाहीत तर तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये सापडतील. मी तुम्हाला शिकवतो ते पण, जस्ट मला आता एवढं नायट्रोजन बेसिस संपू द्या, मग आपण शुगरबद्दल जरा बघूया. चालतंय का? होय म्हणा की. ओके. सो ग्लुकोज अँड रायबोज, ग्लुकोज अँड रायबोज ह्या शुगर आहेत. स्ट्रक्चर बघा, आयडेंटिफायला येईल ग्लुकोज कोणता आणि रायबोज. आता थोडं तुमच्या बुकनुसार जाऊया, नायट्रोजन बेसिस बघूया आपण. तर हे नायट्रोजन बेसिस तुम्ही ऐकले होते DNA मध्ये, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन. RNA मध्ये काय असतात? ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि युरेसिल. तर अशा आहेत बघा. सो दीज आर द नायट्रोजन कंटेनिंग. नायट्रोजन बेसिस का म्हणलं? यांच्यामध्ये काय असतो? नायट्रोजन कंटेनिंग सायक्लिक कंपाऊंड म्हणले. सायक्लिक म्हणजे काय? तर ते रिंगनं बनलेले आहेत. कशाने बनलेले आहेत? रिंग्स. काही मॉलिक्यूल डबल रिंगवाले असतात, काही मॉलिक्यूल सिंगल रिंगवाले असतात. आर यू अंडरस्टँड व्हॉट आय से? सायक्लिक कंपाऊंड का म्हणलंय त्याला? कारण हे मॉलिक्यूल सायकल्स, यांचं स्ट्रक्चर कसं असतं? सर्क्युलर, सायक्लिक असतं. काहींचं 2 सायक्लिन असतं, काहींचं एकच सायकल असतं, म्हणजे एकच स्ट्रक्चर असतं. दीज आर द नायट्रोजन कंटेनिंग सायक्लिक कंपाऊंड फाउंड इन न्यूक्लिक ॲसिड. न्यूक्लिक ॲसिड म्हणजे काय गौरी? म्हणजे काय? DNA RNA. DNA RNA म्हणजे काय? न्यूक्लिक ॲसिड. सर न्यूक्लिक ॲसिड का म्हणलंय त्याला? तर लक्षात ठेवा, पुढं शिकवणारच आहे मी तुम्हाला. ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा न्यूक्लियसला ब्रेकडाऊन केलं त्यावेळेस त्याला आतमध्ये एक केमिकल सापडलं, म्हणून सायंटिस्टने त्याला नाव दिलं न्यूक्लिन. काय नाव दिलं? न्यूक्लिन. आणि परत भावाला पुढे जाऊन कळलं की त्याला त्याची प्रॉपर्टी ॲसिडिक प्रॉपर्टी दाखवते ते, मग त्यांनी त्याला नाव काय दिलं? न्यूक्लिक ॲसिड. परत जाऊन त्यांना अजून कळलं की ते न्यूक्लिक ॲसिड 2 प्रकारचे आहेत. डबल स्टँडर्ड असेल तर DNA, डबल स्टँडर्ड असेल तर, आणि सिंगल स्टँडर्ड असेल तर RNA. सो हे नायट्रोजन बेसिस कुठं असतात? न्यूक्लिक ॲसिडमध्ये असतात, म्हणजेच DNA RNA मध्ये असतात. दे आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. नायट्रोजन बेसिस 2 प्रकारचे आहेत. कुठले कुठले? प्युरिन्स आणि पायरिमिडिन्स. प्युरिन्स आणि प्युरिन्स 2 प्रकारचे आहेत. कुठले कुठले? ॲडेनिन, गॉनिन. हे बघा, हे ॲडेनिन म्हणजे डायसायक्लिक असतात. प्युरिन्स कशा असतात? डायसायक्लिक म्हणजे 2 सायकल असतात. तिथं विचारतील तुम्हाला, बुकमध्ये पण डायग्राम दिली बघा तुम्ही. बरोबर, ॲडेनिनचे डायग्राम आहे. कसं? हे बघा, नायट्रोजन, 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 नायट्रोजन. बरोबर, ॲडेनिन, प्युरिन. आणि पायरिमिडिन 3 आहेत, सायटोसिन, थायमिन आणि युरेसिल. हे कसे आहेत? मोनोसायक्लिक. कसे आहेत हे? ह्यांचं सिंगल सायकल असते. सो याच्यामध्ये बघा, सायटोसिन आणि थायमिन DNA मध्ये असतो, सायटोसिन आणि युरेसिल RNA मध्ये असतो. एवढाच फरक आहे, बाकी सगळं सेम. हे दोघं तर सेम असतात. DNA मध्ये पण हेच असतात, RNA मध्ये पण हेच असतात. समजते का? प्युरिन कुठले कुठले आहेत? ॲडेनिन, गॉनिन. आणि पायरिमिडिन्स कुठले आहेत? ह्यातले मोनोसायक्लिक कोण असतात? पायरिमिडाइन्स. कोण असतात? पायरिमिडाइन्स काय असतात? मोनोसायक्लिक. आणि प्युरिन्स काय असतात? प्युरिन्स काय असतात? प्युरिन्स काय असतात? प्युरिनची नावं सांगा. ॲडेनिन, गॉनिन काय आहेत? ॲडेनिन, गॉनिन काय आहेत? प्युरिन्स. प्युरिन्स कसे असतात? डायसायक्लिक. आणि ते DNA RNA मध्ये सेम असतात. DNA RNA मध्ये पायरिमिडिन्स किती असतात? कुठले कुठले? किती असतात? कुठले कुठले? सायटोसिन, थायमिन, युरेसिल काय आहेत? पायरिमिडाइन्स. काय आहेत? आणि ते किती सायक्लिक असतात? मोनोसायक्लिक. बरोबर का? युरेसिल काय आहे? अनुश्री, बरोबर ना? युरेसिल काय आहे? मोनोसायक्लिक का डबल सायक्लिक? तेजश्री, गॉनिन काय आहे? प्युरिन्स.
नीट 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 लक्ष नीट सांग, प्युरिन्स का पॅरिमिडिन? डायसायक्लिक का मोनोसायक्लिक? एवढा वेळ का लागला मग? अचानक कसं अचानकच येतं पेपरमध्ये, अचानकच तुम्हाला उत्तर शोधावं लागतं मग. श्रावणी, थायमिन काय आहे? डायसायक्लिक का मोनोसायक्लिक? बघा हे का, हे असं होते. चला एकदा शांत चित्ताने एकदा पाठ करा, असं लगेच आलं पाहिजे तुम्हाला. हे असलं चिल्लर चुकलं नाही पाहिजे. ओके, प्युरिन्स अँड पॅरिमिडिन्स. सायक्लिक कंपाऊंड. आता काय होतं, ज्यावेळेस हे कोण आहेत? नायट्रोजन बेसेस. हे नायट्रोजन बेसेस ज्यावेळेस लिंक होतात कोणासोबत? शुगर सोबत. कोणासोबत? शुगर. त्यावेळेस काय तयार होतं? न्यूक्लिओसाइड. काय तयार होतं? बघा, ज्यावेळेस नायट्रोजन बेस शुगर सोबत लिंक होतो त्यावेळेस तयार होतं न्यूक्लिओसाइड. काय तयार होतं? सो दीज आर द कंपाऊंड्स. सो तुम्हाला एक्झाममध्ये हे विचारले, न्यूक्लिओसाइड म्हणजे काय? द कंपाऊंड फॉर्म्ड बाय द लिंकेज ऑफ नायट्रोजन बेस विथ शुगर. कंपाऊंड फॉर्म्ड बाय द linkage of nitrogen base with sugar is known as nucleosides. बरोबर. आता मग बघा, जर नायट्रोजन बेस प्लस शुगर न्यूक्लिओसाइड, समजा ॲडेनिन प्लस शुगर ॲडेनोसाइन. काय म्हणायचं? साइड नाही बघा, साइन. गॉनिन प्लस शुगर गॉनोसाइन. म्हणजे बघा, प्युरिन जोडले तर साइन लावते शेवटी काय लावायचंय? साइन. पुढं सायटोसिन प्लस शुगर सायटिडीन. म्हणजे बघा, पॅरिमिडिन लागले तर काय होते? डीन शब्द येते. सायटोसिन प्लस शुगर सायटिडीन. थायमिन प्लस शुगर थायमिडीन. युरॅसिल प्लस शुगर. बघा, हे दोन लागलं तर काय होते? साइन लागते. हे दोन लागलं तर काय होते? डाईन लागते. हां, बरोबर का? प्युरिन प्लस शुगर ॲडेनाइन, सॉरी ॲडेनोसाइन आणि गॉनोसाइन. कळलं का? तनिष्का, न्यूक्लिओसाइड म्हणजे काय? शुगर आणि नायट्रोजन बेसेस. तनिष्काचा हे एक लय भारी असतं. म्हणला तेवढा ते विचार करते आणि लगेच आन्सर सांगते. गडबड नाही करायची. क्वेश्चन विचारला का गोंधळायचं नाही. एकदम सायलेंट, मन सायलेंट ठेवायचं लगेच. हां, काय मग शिकवले सरांनी, प्युरिन्समध्ये दोन येतात, ॲडेनिन गॉनिन. ते डायसायक्लिक असतात. असं एकदम शांत काय करायचं, प्रोसेस करायची गोष्ट आणि शांत उत्तर द्यायचं. असं करतात काय मुलं, आहे की नाही? वर बघणार, इकडं बघणार, असं. अरे आत्ता इथं तुम्हाला सर असं केलं का ते ब्रेन तुमचा प्रोसेसच करत नाही. सायलेंटली मोठा श्वास घ्यायचा. हां, येस, जमते मला, समजते? ओके. तर हे असे नावं बदलतात. कशाची? न्यूक्लिओसाइडची. कशानुसार? नायट्रोजन बेसिसनुसार. हां, जर ॲडेनिन घेतला ॲडेनोसाइन, गॉनिन घेतला गॉनोसाइन, सायटोसिन घेतला सायटिडीन, थायमिन घेतला थायमिडीन, युरॅसिल घेतला युरिडीन. ओके, पुढं जायचं. इथं स्ट्रक्चर बघा तुम्ही. हे बघा, इथं काय आहे? हे ॲडेनोसाइन, ॲडेनिन प्लस शुगर. ॲडेनिन कुठं जोडलाय? हे बघा, इथं जोडलं ॲडेनिन, है ना? ॲडेनिन प्लस ही शुगर आहे, पेंटोस शुगर. ॲडेनिन प्लस शुगर काय झालं? ॲडेनोसाइन. आता काय होतं परत? आता आपण मागाशी काय जोडलं? नायट्रोजन बेस सोबत कोण जोडलं? शुगर. आता ह्या नायट्रोजन बेसला अजून कोण जोडतात? फॉस्फेट. कोण जोडतात? ह्या ह्या साईडला फॉस्फेट जोडला, शुगर आणि नायट्रोजन बेस. ह्यालाच एक वेगळ्या भाषेत मी थोडंसं ड्रॉ करतो, म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. तर हे बघा, हे काय आहे? शुगर. कुठली शुगर? पेंटोज शुगर. ह्या पेंटोज शुगरला ह्या साईडला कोण जोडू आपण? नायट्रोजन बेस. ह्या साईडला कोण जोडू आपण? फॉस्फेट. आणि हे झाली शुगर. ह्याला म्हणायचं न्यूक्लिओटाइड. काय म्हणायचं? न्यूक्लिओटाइड म्हणजे काय सांगा बरं मग आता?
नायट्रोजन बेस शुगर प्लस फॉस्फेट. अनुश्री काय असतं न्यूक्लिओसाइड म्हणजे? एवढ्यात चुकवलं तुला मी. तुझं का लक्ष नाही आहे? डोक्यात काय चालू आहे? नाही. मग तू न्यूक्लिओसाइड म्हणल्यावर 3 कसं काय सांगितलं? न्यूक्लिओसाइड मागाशी आपण शिकलो काय होतं न्यूक्लिओसाइड. मग तू फॉस्फेट का म्हटली? नीट ऐकायचं ना, है की नाही रुपेश? न्यूक्लिओटाइड म्हणजे काय? येस, 3 न्यूक्लिओटाइड मध्ये येते. न्यूक्लिओसाइड म्हणजे काय श्रावणी? तो न्यूक्लिओसाइड नायट्रोजन बेस प्लस शुगर म्हणजे न्यूक्लिओसाइड, आणि त्यात फॉस्फेट ॲड केलं का न्यूक्लिओटाइड. समजलं? इतकं सिंपल आहे ते. मग आता मी एक शब्द बदलतो. आपण असं म्हणू शकतो का न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओटाइड? म्हणू शकतोय का? मग ते टाकू शकतात तुम्हाला करेक्ट स्टेटमेंटमध्ये. न्यूक्लिओसाइड प्लस, हे बघा ह्या दोघांना काय म्हणलो आपण मगाशी? न्यूक्लिओसाइड म्हणलो. ह्यात आपण काय ॲड केला? फॉस्फेट. मग न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट पण काय होतं? न्यूक्लिओटाइड. हे बघा, दीज आर द कंपाऊंड फॉर्म्ड बाय लिंकिंग ऑफ न्यूक्लिओसाइड. हे काय आहे न्यूक्लिओसाइड? त्याला कोण ॲड केला? न्यूक्लिओसाइड म्हणजे नायट्रोजन बेस प्लस शुगर विथ फॉस्फेट. काय तयार झालं? न्यूक्लिओटाइड. मग बघा आता समजा ॲडेनिन, आता बघा शुगर आणि फॉस्फेट सेमच राहणार आहे, चेंज काय होणार आहे? नायट्रोजन बेस. म्हणजे न्यूक्लिओसाइड असू द्या किंवा न्यूक्लिओटाइड असू द्या, ह्याची नावं कशानुसार बदलणार आहेत? कुठला नायट्रोजन बेस अटॅच असणार आहे? समजा ॲडेनिन अटॅच आहे, काय म्हणायचं त्याला? ॲडेनायलिक ॲसिड. बघा न्यूक्लिओसाइडची नावं काय होते? ॲडेनोसाइन, गॉनोसाइन, सायटोडीन, थायमिडीन, युरॅसिल. असं स्ट्रक्चर असतं बरं का बाबांनी. हे शुगर ह्या साईडला कोण जोडलाय? नायट्रोजन बेस. ह्या साईडला कोण जोडलाय? फॉस्फेट. आता किती नंबरला जोडलाय काय वगैरे सगळं पुढं शिकवतो मी. सध्या नावं बघूया आपण फक्त, ठीक आहे? तर ॲडेनिन असेल तर ॲडेनायलिक ॲसिड, गॉनिन असेल तर, सायटोसिन असेल तर, थायमिन असेल तर, आणि युरेसिल असेल तर. बरोबर? येस, अशी स्टोरी आहे सिंपल. चला आता न्यूक्लिओटाइड्स आर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. हेट्रोसायक्लिक का म्हणले? कधी मोनो कधी डाय. आता इथं काय आहे? मोनो म्हणजे ॲडेनिन. हे प्युरिन असणार का पायरिमिडिन? प्युरिन का असणार? पायरिमिडिन असणार. का पायरिमिडिन असणार? हे काय असणार आहे? हा दिले ना ए ॲडेनिन. हे तर कोण आहे? हे तर कोण आहे? सो बघा हे असं न्यूक्लिओटाइड 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 असे एकाखाली एक जोडल्या जातात आणि डीएनए तयार होतो. काय तयार होतो? हे बघा हे काय, हा डीएनए बरोबर का? डीएनए मध्ये हे दिसत तुम्हाला ह्या न्यूक्लिओटाइड आहेत, कळलं का? आणि अशा जोडल्या एकाखाली एक जोडल्या का काय तयार होतं? जसं आपल्या बॉडीमध्ये सेलला सेल जोडत बॉडी तयार होते किंवा बोन्सला बोन जोडून बॉडी तयार झाली, तसा डीएनए कसं तयार झालाय? न्यूक्लिओटाइडला न्यूक्लिओटाइड जोडून. म्हणून न्यूक्लिओटाइडला काय म्हणले? हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. हेट्रो म्हणजे डिफरंट, सायक्लिक म्हणजे डिफरंट स्ट्रक्चर असलेली, म्हणजे रिंग असले रिंग रिंग स्ट्रक्चर असलेली. कधी सिंगल रिंगवाले असतात, कधी डबल रिंगवाले आहेत, आहे की नाही? बघा सिंगल डबल डबल सिंगल, कळलं का? म्हणजे मिंगल. न्यूक्लिक ॲसिड्स आर हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. न्यूक्लिक ॲसिड दॅट इज डीएनए, सॉरी न्यूक्लिओटाइड हेट्रोसायक्लिक आहेत. न्यूक्लिक ॲसिड डीएनए अँड आरएनए आर मेड अप ऑफ न्यूक्लिओटाइड्स. म्हणजे डीएनए आरएनए कशापासून तयार होते? विच ऑफ द फॉलोइंग इज अ मोनोमर ऑफ डीएनए आरएनए? न्यूक्लिओटाइड मोनोमर. अरे बाबा हा डीएनए कशापासून बनलाय? न्यूक्लिओटाइड्स. कशापासून? हे दिसतंय तुम्हाला, हे न्यूक्लिओटाइड आहे, हे न्यूक्लिओटाइड 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 न्यूक्लिओटाइड. तुम्हाला पुढे मी स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवतो की नेमकं कसं जोडलेलं असतात वगैरे ते. सध्या फोकस काय ठेवा? एनसीईआरटी मधल्या ह्या लाईन्स आहेत, ह्या लाईन्स समजून घ्या. बाकी मी तुम्हाला डीएनए समजून सांगतो. आहेत का लाईन एनसीईआरटी मध्ये ह्या का नाहीत? का सापडत नाहीत तुम्हाला? ठीक आहे, तुम्हाला लाईन टू लाईन बी सांगतो, डोंट वरी.
हे तर न्यूक्लियोटाईड संपलेले आहेत. आपण थोडंसं ते बुकमध्ये बघूया, लाईन टू लाईन तुम्हाला थोडंसं सांगतो मी. थोडं लोड व्हायला वेळ लागते, डॉक्युमेंट्स खूप हे आहेत ना 3D टाईपमध्ये. Living organism have a number of carbon compounds in which heterocyclic rings heterocyclic अरे काय करते ओके हेट्रोसायक्लिक रिंग्स कॅन बी फाउंड. आता त्या हेट्रोसायक्लिक रिंग्स आपण आताच बघितल्या. हां, सम ऑफ दीज आर, त्या हेट्रोसायक्लिक रिंग्समध्ये काय असतात, नायट्रोजन बेसेस. कुठले कुठले, ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि युरेसिल आणि थायमिन शिकलोय आपण. ओके, वेन फाउंड अटॅच टू अ शुगर, शुगर सोबत अटॅच असलं काय म्हणायचं, न्यूक्लिओसाइड. बरोबर काय, नायट्रोजन बेस प्लस शुगर काय म्हणायचं, न्यूक्लिओसाइड. बरोबर का. इफ त्यात तुम्ही कोणी ॲड मिक्स केला आता, फॉस्फेट ग्रुप इज ऑल्सो फाउंड, इस्टरिफाईड म्हणजे अटॅच टू द शुगर, त्याला आता काय म्हणायचं, न्यूक्लिओटाइड. बरोबर का. आता तुम्हाला काय वाटतं की सर हे तुम्ही लाईन कुठे घेतले, हेच घेतलं ना मी आता तुम्हाला. आधी काय सांगितलं तुम्हाला मी, सगळ्या नायट्रोजन बेसिसची नावं, ते मोनोसायक्लिक का डायसायक्लिक हे बी सांगितलं. इनसाइडिन सांगितलंय का, ते नाही सांगितलं मी, ते बी सांगितलं तुम्हाला. का सांगितलं तर बुकमध्ये त्याचे डायग्राम दिलेत ना, डायग्राम दिलेत म्हणले ते सायक्लिक मोनोसायक्लिक सांगावं लागेल तुम्हाला, म्हणून सांगितलं. आता परत, आता हे तुम्हाला अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे, कारण मी तुम्हाला तिकडं ते क्लिअर केलंय ना. हेट्रोसायक्लिक का म्हणलं, वेगवेगळ्या रिंग्ज असतात. बरोबर, ते किती प्रकारचे आहेत, 2, प्युरिन आणि पायरिमिडिन. हे दिलं पण नाही ह्यांनी, प्युरिन 2 आहे, ॲडेनिन गॉनिन, पायरिमिडिन 3 आहेत, ते पण यस. आपण नंतर बघितलं की ॲडेनिन म्हणजे नायट्रोजन बेस सोबत काय जोडलं, शुगर, काय होतं, न्यूक्लिओसाइड. आणि परत आपण म्हणलं की त्यात फॉस्फेट ॲड केला, न्यूक्लिओटाइड. बरोबर. मग बघा, ॲडेनोसाइन म्हणजे ही न्यूक्लिओसाइड आहे. बरोबर का. गॉनोसाइन, गॉनिन न्यूक्लिओसाइड. थायमिडिन, थायमिन न्यूक्लिओसाइड. युरिडिन, युरेसिन न्यूक्लिओसाइड. आणि सायटिडिन, सायटोसिन न्यूक्लिओसाइड आहे ते. बरं का, साइड आहे, साइड. साइड कशावरनं कळलं, डायन आले आहेत साइड्स. आणि ॲडिनायलिक ॲसिड म्हणजे काय, न्यूक्लिओटाइड आहेत ते, ॲडेनिन न्यूक्लिओटाइड. थायमिडायलिक ॲसिड कुठली, थायमिन न्यूक्लिओटाइड म्हणणार आहे. गॉनोलिक ॲसिड, न्यूक्लिओटाइड. युरिडिलिक ॲसिड, सायटिडिलिक ॲसिड. सो न्यूक्लिक ॲसिड लाईक काय म्हणलं, DNA RNA कन्सिस्ट ऑफ न्यूक्लिओटाइड ओनली. म्हणजे पूर्ण बॉडी कशापासून बनली, DNA RNAची, फक्त न्यूक्लिओटाइड. आणि न्यूक्लिओटाइडमध्ये काय काय असतं, नायट्रोजन बेस, शुगर आणि फॉस्फेट. DNA अँड RNA फंक्शन्स ॲज अ जेनेटिक मटेरियल. मला सांगा आता मी जी स्लाइड शिकवली ह्यात काय काय मी शिकवलं नाही तुम्हाला ह्यातलं, सिम्प्लिफाईड. म्हणजे काय माहिती आहे का, NCERT मध्ये जे आहे ते फक्त सिम्प्लिफाईड करून आपण कुठं बघतोय, PPT वरती. लाईन टू लाईन नाही आहे तिथं, मला मान्य आहे ती, पण आपण जे बघतो ते सगळं कसं सिम्प्लिफाईड गोष्टी कुठं आहेत बाळांनो, PPT वरती. तिथून अंडरस्टँड करा तुम्ही, काय करा, अंडरस्टँड करा, आणि देन वाचा, आणि देन मिनिंग नाही समजलं मला विचारा. बरोबर का. प्रत्येकाची पद्धत आहे, प्रत्येकाच्या पद्धतीनुसार जर तुम्ही गेला तरी हे आहे, लगेच वाचायचं पण लगेच. ओके. हे बघा इथे दिलेत बघा फोटो. हा कोण आहे, हे शुगर आहे, ग्लुकोज शुगर शिकवले तुम्हाला मी. आता हे जे फोटो हे दिलेत म्हणल्यावर शिकवायला पाहिजे का नाही, म्हणून शिकवलं तुम्हाला. हे ग्लुकोज आहे, हे
रायबोज 5 कार्बनचे C5, ही किती C6. स्ट्रक्चर नीट बघून घ्या. तिथं कसं आहे ऑक्सिजन OH 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 वर आहे इथं. हां हे दोन OH खाली, हा OH वर, हा पण खाली, म्हणजे 3 OH खाली आहेत, 1 OH वर आहे, आणि CH2OH बाहेरच्या साईडला. इथं काय पेंटोजमध्ये OH खाली खाली OH आता इथला OH बघा, इथं वर आहे, इथं कुठं आहे खाली आहे, इथं CH2OH सेमच आहे. काय झाले शुगर बरोबर. इथं कोणता अमायनो ॲसिड्स बघितलं आपण काल. ग्लायसिन हायड्रोजन कंटेनिंग, मिथेन कंटेनिंग आणि अल्कोहोल कंटेनिंग है ना अमायनो ॲसिड्स. हे बघा हे फॅटी ॲसिड पाल्मेटिक ॲसिड किती कार्बन आहेत 1. हां हे 14, हे झाले 15 आणि हा 16 असलेला पाल्मेटिक ॲसिड 16 कार्बनचा. नंतर हा बघितला आपण ग्लिसेरॉल. ह्यालाच काय नाव द्यायचं ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन, कारण 3 OH आहेत आणि 3 कार्बन आहेत, म्हणून ट्रायहायड्रॉक्सी प्रोपेन बरोबर का. एवढी काल का आली नव्हती, बघितलं का लेक्चर परत पण बघायचं ना, त्यात शिकवले काले, मला लगेच कळते तू नाही बघितलं ते. ट्रायग्लिसराइड्स म्हणजे काय बघा, हा जो आहे ना हा काय आहे ग्लिसेरॉल, ह्याच्यामधला ह्या OH मधला H निघून जातो आणि ह्या ओच्या पुढं काय होतं फॅटी ॲसिड जोडले जातात. काय जोडले जातात फॅटी ॲसिड. मग 3 फॅटी ॲसिड जोडले का त्याला काय म्हणायचं ट्रायग्लिसराइड. हे बघा आता ह्या कार्बनला हा ओच्या पुढचा H काढला आणि हा जोडला पुढं फॅटी ॲसिड. इथं पण काय केलं, इथे दाखवण्यापेक्षा इथे दाखवलं त्यांनी, ओच्या पुढचा H काढला आणि हा फॅटी ॲसिड जोडला, H काढला फॅटी ॲसिड जोडला, काय झाला हा ट्रायग्लिसराइड्स, कारण 3 फॅटी ॲसिड जोडलेत त्याला, मग ट्रायग्लिसराइड्स. आणि मोस्टली जे आपले फॅट असतात सिंपल फॅट त्या कुठल्या असतात ट्रायग्लिसराइड्स. नंतर आपण बघितलं हा बघा फॉस्फोलिपिड्स, हा काय कंपाऊंड लिपिड आहे. कसला लिपिड कंपाऊंड लिपिड का म्हणलं ह्याला, ह्याच्यामध्ये काय आहे लिपिड प्लस फॉस्फेट मिक्स झालाय. कोण मिक्स झालाय येस लिपिड प्लस फॉस्फेट, पण फॉस्फोलिपिड. त्यातला जे एक्झाम्पल कुठला आहे लेसिथिन, हा फॉस्फोलिपिड असतो मेम्ब्रेनमध्ये सेल मेम्ब्रेनमध्ये आहे की नाही. पुढं फॅट्स अँड ऑइलमध्ये हा कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉल कसल्या टाईपचं लिपिड आहे व्हेरी गुड, कसलं डिराइव्ड लिपिड. डिराइव्ड लिपिड कुठला आहे कोलेस्टेरॉल, कसलं लिपिड आहे डिराइव्ड लिपिड व्हेरी गुड. आता आपण बघतोय ते ॲडेनिन. हे बघा असं स्ट्रक्चर आहे ॲडेनिनमध्ये NNH NH2N. ॲडेनोसाईनचं काय आहे त्यात काय मिक्स झाला ॲडेनिन मिक्स झाला न्यूक्लिओसाइड. हा काय ॲडेनायलिक ॲसिड म्हणजे फॉस्फेट पण आहे ॲडेनिन पण आहे. म्हणजे बघा नायट्रोजन बेस न्यूक्लिओसाइड न्यूक्लिओटाइड पटतंय का. नायट्रोजन बेस तिचं नाव काय ॲडेनोसाईन. हा कोण आहे युरॅसिल पायरिमिडाइन म्हणले त्याला, हे प्युरिन पायरिमिडिन. हे काय आहे न्यूक्लिओसाइड. कसं काय फक्त काय इथं नायट्रोजन बेस प्लस शुगर आणि न्यूक्लिओटाइड. सो हे काय सगळे ज्यांचं मॉलिक्युलर वेट 1000 डाल्टनपेक्षा कमी आहेत असे. सो डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ स्मॉल मॉलिक्युलर वेट ॲरोमॅटिक कंपाऊंड्स इन द लिव्हिंग टिश्यू. हे लास्टला बघायचं आपल्याला का बघून टाकायचं आताच. हे प्रायमरी अँड सेकंडरी मेटाबोलाइट्स. चला सगळ्यांनी एकदा सगळे स्ट्रक्चर आणि सगळे थेअरीचं हे पॉईंट्स वाचून काढा एकदा. ओके मग आपण प्रायमरी अँड सेकंडरी मेटाबोलाइट्स पण बघून टाकूया. मग चला बघून टाकूया प्रायमरी सेकंडरी मेटाबोलाइट्स, वेळ नको घालवायला. म्हणजे इथं काय संपतंय मायक्रोमॉलिक्युल्स. आता हे काय विषय आहे सर, हे बघा हे 9.2 मध्ये येते. 9.1 मध्ये आपण काय बघितलं मायक्रोमॉलिक्युल्स. आता 2 मध्ये काय बघूया ते सेकंडरी मेटाबोलाइट्स, 3 मध्ये मग बायो मॅक्रोमॉलिक्युल्स चालू होत आहेत. तर काय हा सेकंडरी मेटाबोलाइट्सचा कॉन्सेप्ट. तर बघा मोस्टली हे जे सेकंडरी मेटाबोलाइट्स असतात हे असे केमिकल्स असतात जे इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार झाले असतात. लाईक आता आपण ग्लायकोलिसिस बघितलेलं किंवा क्रेब सायकल बघितलं, ह्याच्यामध्ये मध्ये काय कंपाऊंड तयार झालते. तुम्हाला क्रेब सायकल आठवते का
सुरुवातीला ॲसिडिल कोएन्झाइम ए आतमध्ये येतो, त्याला ऑक्झॅलो ॲसिडिक ॲसिड सोबत रिॲक्शन होते आणि सायट्रिक ॲसिड तयार होतं. नंतर सिस ॲकोनिटिक ॲसिड, नंतर आयसोसायट्रिक ॲसिड, नंतर अल्फा किटोग्लुटारेट, सक्सेनिल कोएन्झाइम ए, सक्सिनेट, फ्युमारेट, मॅलेट आणि ओ ए. हे जे मधले मधले प्रोडक्ट आहेत ना, हे अल्फा किटोग्लुटारेट, ह्यांच्यापासून कधी कधी वेगळे प्रोडक्ट तयार होतात. किंवा काय असे प्रोडक्ट लाईक आता मिरची बघा, मिरची तिखट असते, मिरचीमध्ये तिखटपणा येण्यासाठी काहीतरी केमिकल तयार होत असेल का नाही, तर ते काय असतं, इट इज अ सेकंडरी मेटॅबोलाइट्स. आपण कॉफी पितो, कॉफीमध्ये कॅफेन असतं. आता कॅफेनचा रोल कुठंच नाही आहे ह्याच्यामध्ये, लाईक शुगर पण नाही आहे, प्रोटीन पण नाही आहे, कार्बोहायड्रेट पण नाही आहे, लिपिड पण नाही. मग ते काय सेकंडरी मेटॅबोलाइट्स. सेकंडरी शब्द का वापरलाय, ते प्रायमरी तयार करायचा पर्पज नव्हता. प्रायमरी तयार करायचा पर्पज कुठला आहे, प्रोटीन तयार करणं, कार्बोहायड्रेट तयार करणं, लिपिड्स तयार करणं, हे काय आहे प्रायमरी पर्पज. हे सोडून जे सेकंडरी तयार होतं त्याला काय म्हणायचं, सेकंडरी मेटॅबोलाइट्स. बघा, द मोस्ट एक्साइटिंग ॲस्पेक्ट ऑफ केमिस्ट्री डील्स विथ आयसोलेटिंग थाउजंड्स ऑफ कंपाऊंड्स. ते स्मॉल असतात किंवा बिग. कशापासून काढलेत ते, लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून. डिटरमाइनिंग देअर स्ट्रक्चर आणि पॉसिबल सिंथेसायझिंग देम. कधी कधी त्याला आपल्याला काय करायचं, ॲक्च्युली त्यांना आपल्याला काय करायचं, आयसोलेट करायचं. काय करायचं, आयसोलेट. कुणापासून आयसोलेट करायचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून, बरोबर. आणि नंतर त्याचं काय करायचं, डिटरमाइनिंग देअर स्ट्रक्चर. मग ते सेकंडरी मेटॅबोलाइट कशापासून बनलं हे बघायचं, त्याचं केमिकल बॉन्डिंग चेक करायचं. आणि ते चेक केल्यावर कळते, आणि ते बॉन्डिंग जर आपल्याला काय झालं समजलं तर काय करायचं, त्याला प्लॅन तयार करते. म्हणजे ॲक्च्युली ते तयार करायचं मूळ कोणापाशी आहे, प्लॅन पाशी. आपण फक्त काय करायचं, त्याचं स्ट्रक्चर चेक करायचं. आपल्याला जर कळलं की हा फक्त कार्बनला कार्बन जोडून मध्ये एक ओ एस जोडला का तयार होतोय, आपण ते काय करायचं, इंडस्ट्रीमध्ये बनवायचं. त्याला काय म्हणायचं, सेकंडरी मेटॅबोलाइट्स. इफ वन वेअर टू मेक अ लिस्ट ऑफ बायोमॉलिक्युल्स, सच अ लिस्ट वुड हॅव थाउजंड्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन्क्लुडिंग, त्यात कोण येतं, अमायनो ॲसिड्स पण येतात. आपण काय म्हणतोय, इफ वन वेअर टू मेक अ लिस्ट ऑफ बायोमॉलिक्युल, तर आपल्याला खूप सारे भेटतील. बायोमॉलिक्युल कुठले कुठले बघितलं आपण आतापर्यंत, अमायनो ॲसिड बघितलं, शुगर एक्सेट्रा, ठीक आहे. फॉर रिझन दॅट आर गिव्हन इन द सेक्शन 9.10. आपण पुढं बघूया. वी कॅन कॉल these biomolecules as a metabolites. म्हणजे आपली बॉडी यूज करते ह्यांचा कशासाठी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. ऐका, आपली बॉडी सगळ्यात पहिल्यांदा काय यूज करते एनर्जीसाठी, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट. म्हणून त्याला आपण काय म्हणलं बाळांनो, मेटॅबोलाइट्स. काय म्हणलं, किंवा त्याला प्रायमरी मेटॅबोलाइट्स म्हणूया. का, कारण आपली बॉडी त्याला काय करते, प्रायोरिटीवर यूज करते. कशासाठी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. आपण जे आता अभ्यास करतोय, आपण कशाचा अभ्यास करतोय, आता सेकंडरी मेटॅबोलाइट्स. सेकंडरी मेटॅबोलाइट्स हे आपल्या बॉडीच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी वापरले जात नाहीत. पहिला महत्त्वाचा मुद्दा, वापरले जात नाहीत. मग कशाला वापरले जातात बघूया, चला. इन ॲनिमल टिश्यू वन नोटिस द प्रेझेन्स ऑफ ऑल सच कॅटेगरीज ऑफ कंपाऊंड शोन इन फिगर 9.1. 9.1 वर दाखवली का फिगर, ते टेबल आहेत का, हां टेबलमध्ये आपण बघितलं 9.1ला टेबल आहेत बघा, आहेत का. हे टेबलमध्ये दाखवलं की बाबा ॲनिमलची बॉडीचं मेन कंपोजिशन काय आहे, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट, लिपिड्स, विटॅमिन्स हेच आहे. त्यात कुठं तुम्हाला सेकंडरी मेटॅबोलाइट दिसले का, नाही दिसले. सो बघा, दीज आर प्रायमरी मेटॅबोलाइट्स. सो ह्या सगळ्यांना काय म्हणायचं, कुणाला, ॲसिड, शुगर, म्हणजे अमायनो ॲसिड, शुगर, ह्यांना काय म्हणायचं बाळांनो, प्रायमरी मेटॅबोलाइट्स. कारण ती बॉडी ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी काय करते, वापरते. ह्यांना काय म्हणलं आपण, प्रायमरी मेटॅबोलाइट्स. हावेवर व्हेन वन ॲनालाइज प्लांट, फंगल अँड मायक्रोबियल सेल्स. आता आपण परत आता हे प्रायमरी मेटॅबोलाइट्स कशावरनं काढलं आपण, हे आपल्याला कुठं सापडले, ॲनिमल टिश्यूमध्ये सापडले, प्लांट टिश्यूमध्ये सापडले. मग त्यांना काय म्हणलं आपण, प्रायमरी मेटॅबोलाइट्स.
आपण जर हे सोडून ॲनालाइज केलं प्लांट, फंगल किंवा मायक्रोबियल सेल, तर आपल्याला काय सापडलं? अजून काय वेगळे मॉलिक्यूल सापडले. वन वुड सी थाउजंड्स ऑफ कंपाऊंड अदर दॅन दिस प्रायमरी मेटाबोलाइट्स. प्रायमरी मेटाबोलाइट्स काय म्हणलं आपण बाळांनो? अमायनो ॲसिड, शुगर, हे काय झाले? प्रायमरी मेटाबोलाइट, जी बॉडी वापरते. आणि हे सोडून जे सापडतं आणि जी बॉडी वापरत नाही त्याला काय म्हणायचं? सेकंडरी मेटाबोलाइट्स. सी थाउजंड्स ऑफ कंपाऊंड ऑफन दॅन द other than compound other than these primary metabolites. फॉर एक्झाम्पल काय असतात ते? IMP, हे महत्वाचं स्टार करून ठेवा. अल्कॅलॉइड, फ्लॅविनॉइड्स, रबर, इसेन्शियल ऑइल्स, अजून काय? अँटीबायोटिक्स, कलर्ड पिगमेंट्स, सेंट, नाही का? सेंट अत्तर येतो आपल्याला, सेंट, गम्स, स्पायसेस. These are called as secondary metabolites. Which of the following are the secondary metabolites? Alkaloid, flavonoids, rubber, essential oil, antibiotics, colored pigments, scent, gum, spices. हे सगळे मला सांगा, ह्या सगळ्याचा वापर आपल्याला एनर्जीसाठी असतो का आपण फक्त सजवण्यासाठी वापरतो? ह्याला सजवण्यासाठी. आपल्याला चिकन खाल्ल्यानंतर एनर्जी मिळते, फक्त ते चव लावा काय म्हणून त्यात मसाले टाकतो आपण. तर मसाल्याने काय आपल्याला प्रोटीन मिळते का? नाही. आपल्याला प्रोटीन कशामधनं मिळणार आहे? चिकनमधनंच. फक्त त्याला आपण कशासाठी? फ्लेवर आणण्यासाठी आपण ते कलर वापरले, लाल मिरची टाकली, मसाले टाकले, मस्त मस्त. वार कुठला आहे? मी काय नॉनव्हेजबद्दल नाही बोललो, सॉरी. कळलं का? आधी हे बघायचं, हे संपून टाकून मग टेबल बघायचं. बरं ठीक आहे, आधी हे बघूया. चला, कुठले कुठले आहेत मग? पिगमेंट्समध्ये कुठले कुठले येतात? पाठच करायचा टेबल हा. आता टेबल कसा करायचा? हा पाठच करायचा. बघा, पिगमेंट्स, कॅरोटिनॉइड्स, अँथोसायनिन्स एक्सेट्रा, अल्कॅलॉइड्स, मॉर्फाइन आणि कोडाईन, हे अल्कलॉइड्स आहेत. मॉर्फाइन वगैरे, हे ब्राऊन शुगर वगैरे ऐकले का तुम्ही? ड्रग्ज घेतात लोक, ते त्यामध्ये येतं बघा. हे मॉर्फाइन आणि कोडाईन. पुढचं कुठलं आहे? टर्पेनॉइड्स. हे काय? मोनोटर्पेनॉइड्स आणि डायटर्पेनॉइड्स. पुढं इसेन्शियल ऑइल्स, त्यात काय काय येतं? लेमन ग्रास ऑइल. टॉक्झिन्स, ॲब्रिन आणि रिसिन, हे टॉक्झिन आहेत. लेक्टिन्स, कॉन्कॅनव्हॅलिन ए. ड्रग्जमध्ये व्हिनब्लास्टिन आणि कुर्कुमिन. कुर्कुमिन कुठं असतं माहिती आहे? हळदीमध्ये असतं. हळद, हळदीचं सायंटिफिक नेम आहे कुर्कुमा लोंगा. कुर्कुमा लोंगा. जसं माणसाचं नाव काय? होमो सॅपियन्स, तर ह्यांचं नाव काय आहे? कुर्कुमा लोंगा. तुम्ही आता BAMS ला वगैरे गेला ना, BAMS ला, तर BAMS ला तुम्हाला हे असतं सगळं हळदीचं संस्कृतमध्ये. म्हणजे BAMS ला संस्कृत एक सब्जेक्ट आहे. म्हणजे BAMS ला तुम्हाला डिग्रीमध्ये काही सब्जेक्ट संस्कृतमध्ये शिकायचे, कारण आपलं जे आयुर्वेदाचं नॉलेज आहे ते कशामध्ये? संस्कृतमध्ये. लय इंटरेस्टिंग आहे ते. त्यावेळेस तुम्हाला हळदीला काय म्हणायचे? कुर्कुमा लोंगा, हळद. आणि त्याच्यामध्ये कुठलं सेकंडरी मेटाबॉलाइट असतं? कुर्कुमिन. आणि हे कुर्कुमिन अँटीव्हायरल असतं. हे जखमेवरती वगैरे लावलं काय? हिलिंग प्रॉपर्टी असते त्याच्यामध्ये, जखम बरी करतं. हे कोण जखम बरी करते? कुर्कुमिन. व्हिनब्लास्टिन आणि कुर्कुमिन हे ड्रग्ज म्हणून वापरतात, औषध. पॉलिमरिक सबस्टन्स, त्याच्यामध्ये रबर. रबर हा पॉलिमरिक आहे. गम्स आणि सेल्युलोज. ह्याच्याबद्दल अजून डिटेल तुम्हाला कुठं शिकायला मिळेल? केमिस्ट्री, बायोमॉलिक्युल्स. इम्रान सर, they will be teach you the same in detail. I am the professor of biology, so I have a limited knowledge regarding chemistry, you know. Okay, hence I am not able to teach everything that is coming from chemistry. I will be able to teach everything that is coming from biology, you know that. Okay, सो त्यावेळेस बघूया आपण. तरी आता तुमचं काम काय सर? आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही लय शायनिंग इंग्लिश बोलून शायनिंग मारू नका. तुम्ही
आम्ही काय करायला पाहिजे सांगा, तुम्ही फक्त हे पाठ करायला पाहिजे. तुम्हाला हे कशामध्ये येतं, मॅच द पेअर येतं डायरेक्ट. डायरेक्ट कब आता ये, मॅच द पेअर. सो आय विल गिव्ह यू 1 minute, यू जस्ट स्कॅन द सेम टेबल. ॲक्च्युली मला असं मला पेपीडीपेक्षा हे शिकवायला एवढा इंटरेस्ट येतो, का सांगू का, मी बोर झालोय पेपीडी शिकून शिकून. येड्यानं मी जर त्या वर्षी 3 वेळा 11वी आणि 3 वेळा 12वी ह्या पेपीडीमधून शिकवतो इंटिग्रेटेडच्या बॅचला. विचार करा काय ते. सो मला बरं वाटतं जरा. हां ठीक आहे, वाचा. हां हां आले केला एवढंच आहे रे ते एक, ते कुरुकुमीन सारखं. मी आलो 1 मिनिटात, तुम्ही एवढं टेबल पाठ करा, मग आपण इकडचं पॉईंट वाचून घेऊया. ओके, आता पुढं काय होतं मग. बघा, व्हाईल प्रायमरी मेटाबॉलाइट्स हॅव आयडेंटिफायबल फंक्शन्स. आता तुम्हाला माहिती आहे प्रोटीनचं फंक्शन काय आहे बाबा, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ बॉडी. कार्बोहायड्रेट्स एनर्जीसाठी वापरते, बरोबर का. तसं तुम्हाला प्रायमरी मेटाबॉलाइट्सचं फंक्शन माहिती आहे, येस ऑर नो. येस. पण इथं काय म्हणले बघा, व्हाईल प्रायमरी मेटाबॉलाइट्स हॅव आयडेंटिफाइड फंक्शन अँड प्ले नोन रोल इन द नॉर्मल फिजियोलॉजिकल प्रोसेस, वी डू नॉट ॲट द मोमेंट अंडरस्टँड द रोल ऑफ फंक्शन्स ऑफ ऑल सेकंडरी मेटाबॉलाइट्स इन होस्ट ऑर्गॅनिझम. महत्वाचं वाक्य की आपण काय माहित नाही आपल्याला, वी डू नॉट ॲट द मोमेंट व्हॉट अबाउट अंडरस्टँड द रोल ऑफ फंक्शन्स ऑफ ऑल द सेकंडरी मेटाबॉलाइट्स इन द होस्ट ऑर्गॅनिझम. आपण हे सांगू शकत नाही त्यांचं ॲक्च्युअल फंक्शन काय. हावेवर मेनी ऑफ देम आर युजफुल टू ह्युमन वेलफेअर. तर त्यातले त्यात मग काय जण आहेत ते युजफुल टू ह्युमन वेलफेअर. कुठले कुठले आहेत असे, फॉर एक्झाम्पल रबर आपण वापरतो रोजच्या आपल्या ह्याच्या डेली लाईफमध्ये, ड्रग्ज वापरतोय आपण, अजून काय वापरतोय, स्पायसेस वापरतोय आपण, अजून काय वापरतोय, सेंट वापरतो आपण, अजून काय, पिगमेंट्स कलर्ड करण्यासाठी, बरोबर. तर काहींचा बघा, काही सेकंडरी मेटाबॉलाइट्सचा इकोलॉजिकल इम्पॉर्टन्स आहे. कसले इम्पॉर्टन्स आहे, इकोलॉजिकल इम्पॉर्टन्स. In the later chapters and years, you will learn more about this. This is all about secondary metabolites. म्हणजे तुम्हाला कळलं का, मेन जे आपले प्रायमरी बायोमॉलिक्यूल आहेत, कुठले कुठले, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, अमायनो ॲसिड, ते प्रोटीनमध्ये आलं असते. तर हे सोडून जे बॉडीमध्ये आढळेल तुम्हाला ते सगळे काय आहेत, सेकंडरी. आणि मोस्टली ह्युमन बॉडी नाही बनवत सेकंडरी मेटाबॉलाइट्स. मोस्टली कोण बनवत आहेत ते मगाशी बघितलं आपण, प्लांट, फंगी, येस, मायक्रोबियल सेल. ते विचारतील तुम्हाला कोण कोण बनवते मोस्टली ते. हां, प्लांट्स, फंगी अँड मायक्रोबियल सेल्स. ह्यांचं ॲनालिसिस केल्यावर कळतं की तुम्हाला प्रायमरी मेटाबॉलाइट्स सोडून काही एक्स्ट्राचे केमिकल्स हे बनवत आहेत, त्याला काय म्हणायचं, सेकंडरी मेटाबॉलाइट्स. तुम्ही हे जर 11च्या टेक्स्टबुकमध्ये बघितलं तर तिथे तुम्हाला त्यांनी सांगितलं की मोस्टली हे केमिकल्स ते स्वतःच्या डिफेन्ससाठी बनवतात. कशासाठी, मिरची तिखट का असते, ते कुणी खाऊ नये म्हणून. मिरचीमध्ये तिखटपणा कशामुळे आहे सांगा मला, की कुठल्या प्राण्याने त्याला खाऊ नये, खाल्लं का त्याला काय लागावं, तिखट लागावं. एकदम तिखट मिरची खाल्ल्यावर काय होतं, डोक्यातनं मुंगे येतात का नाही, असं येण्यासारखं होतं का नाही. मग ते तिखटपणा त्या मिरचीमध्ये कशासाठी होता, आपल्यासाठी, आपल्याला आपल्या भाजीला चव आहे म्हणून होता का, कशासाठी होता मग, डिफेन्स. कशासाठी, आपण तो परत आपल्या चवीसाठी वापरतोय, हा विषय वेगळा आहे. मुद्दा कळला तुम्हाला. आता कॅफिन, कॉफी पिल्यावर आपल्याला कसं होतंय, आपण थोडंसं कॅफिन घेतोय, छान वाटते. तेच जर बघा एखाद्या अॅनिमलनं काय केलं, अख्खं प्लॅन्टच खाल्लं, मे बी त्या डोक्यावर वेगळा परिणाम होत असेल काय तर, समजते असं. सो ते त्या सेकंडरी मेटाबॉलाइट्स हे एक प्रकारे डिफेन्ससाठी पण बनवलेलं आहे. कशासाठी, डिफेन्स. येस. सो दिस इज ऑल अबाउट सेकंडरी मेटाबॉलाइट्स. ठीक आहे. आपल्याकडे वेळ किती घ्यायचं का प्रोटीन फूडचं, काय MCQ.
एवढं स्लो गेलं मग आपला टॉपिक लय हळूहळू संपेल का मग. पण प्रोटीन्स किती आहे बघा बरं पुढं. केवढा. बरं ठीक आहे, एक 15 मिनिटात प्रोटीन्स घेऊया आपण. बरं ह्याच्यातून सांगू का पेपीडीमधून सांगू. आधी पेपीडीमधून सांगतो मग ह्यात नाही सांगतो, चालतंय का. दोन्ही पण बाय वन गेट वन. डोंट टेक टेन्शन. रणजित सर आहेत तर टेन्शन घ्यायचं नाही. चला बायोमॅक्रो संपली की आता. मग काय म्हणणं आहे तुझं. हा तेच बायोमॅक्रो मॉलिक्यूल म्हणजेच प्रोटीन, बरोबर. सो या व्हिडिओमध्ये आपण बायोमॅक्रो मॉलिक्यूल म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये प्रोटीन्सचं इंट्रोडक्शन बघणार आहे. ठीक आहे, कसे तयार होतात काय वगैरे सगळ्या गोष्टी. हे पण थोडंसं इंटरेस्टिंग आहे. बायो मॅक्रो मॉलिक्युल्स, त्यात कुठलं बघूया आता आज आपण. प्रोटीन्स. ओके, हे फोटो का लावला मागे, अंड्यांमध्ये प्रोटीन असतं ना म्हणून, पण व्हेज पण आहे तिकडं. डोंट बी ओनली व्हेज. ओके बघा, बायो मॅक्रो मॉलिक्यूल. दीज आर बायोमॉलिक्युल्स हॅव्हिंग मॉलिक्युलर वेट ग्रेटर दॅन 1000 डाल्टन. म्हणून त्यांना काय म्हणलं आपण, बायो मॅक्रो मॉलिक्युल्स. दे इन्क्लूड, त्यात कोण कोण येतं. प्रोटीन्स येतात, पॉलिसॅकॅराइड्स आणि न्यूक्लिक ॲसिड. प्रोटीन्स कशापासून बनले, कुठल्या मोनोमरपासून. अमायनो ॲसिड ह्या मोनोमरपासून प्रोटीन्स हे पॉलिमर तयार झाले. मोनोमर छोटे, अमायनो ॲसिड त्यांच्यापासून कोण तयार झालं, प्रोटीन्स. प्रोटीन्स कोण आहेत, पॉलिमर. पॉलिसॅकॅराइड्स हे शुगरपासून तयार झाल्या. कशापासून, शुगरपासून. कोण तयार झाल्या, शुगर म्हणजे कोण आहे, ग्लुकोज, रायबोज, फ्रुक्टोज, ह्या शुगर झाल्या. त्या एकत्र येऊन काय तयार होतं. परत न्यूक्लिक ॲसिड कशापासून बनले, न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइड्स कशापासून बनले, न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फेट. व्हेरी गुड, ते सगळं आपल्याला बघायचं. ओके बघा, देअर मॉलिक्युलर वेट इज 10,000 डाल्टन अँड अभाव. 1000च्या वर म्हणजेच कितीपर्यंत जाते त्यांचं, 10,000 आणि त्याच्यापेक्षा जास्त. ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन आहे हा बघा. कुठला फ्रॅक्शन आहे हा, ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन, दॅट इज मॅक्रोमॉलिक्युलर फ्रॅक्शन. इन्क्लूड मॅक्रोमॉलिक्यूल फ्रॉम सायटोप्लाझम अँड ऑर्गॅनेल्स. सो ऑर्गॅनेल्स आणि सायटोप्लाझम मधला मॉलिक्यूल आहेत हे सगळे. सो ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन, मॅक्रोमॉलिक्युलर फ्रॅक्शन म्हणलं ह्याला. हे कुठला आहे बघा, इन्क्लूड मॅक्रोमॉलिक्युल्स फ्रॉम सायटोप्लाझम आणि ऑर्गॅनेल्स. बरोबर, कुठनं काढला ह्याला, सायटोप्लाझम आणि ऑर्गॅनेल्स मधनं. हा ॲसिड सोल्युबल आहे की इनसोल्युबल आहे, इनसोल्युबल आहे. कारण ह्याचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे, त्यामुळे ही फिल्टरमधनं पण खाली फिल्टर होणार नाहीत. चला, बायोमॅक्रोमॉलिक्यूल मध्ये लिपिड्सला का नाही टाकले ह्याचं कारण सांगतो तुम्हाला आता. वाय लिपिड्स आर नॉट कम्स अंडर मॅक्रोमॉलिक्युल्स. त्याचं कारण तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, तरी रिपीट करतो. बिकॉज लिपिड हॅज अ मॉलिक्युलर वेट लेस दॅन 1000 डाल्टन. बघा, लिपिड इज नॉट स्ट्रिक्टली अ मॅक्रोमॉलिक्यूल ॲज इट्स मॉलिक्युलर वेट डज नॉट एक्सीड 800 डाल्टन. 800च्या वरच जात नाही भाऊचं मॉलिक्युलर वेट, 800च्या आतच आहे. आपल्याला कितीच्या वर पाहिजे, म्हणजे 800 पर्यंत गेले म्हणजे तो पण त्याचा मॉलिक्युलर वेट पण जास्त आहे, पण ते कितीपर्यंत जास्त नाहीये, 1000 पर्यंत नाहीये. बरोबर, ही हायत स्टेट मिळते तुम्हाला तिथं. बट इट कम्स अंडर ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन बिकॉज, हां हे महत्वाचं आहे बघा. हा बायोमॅक्रोमॉलिक्यूल नाहीये, पण हा कशामध्ये येतो, ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन मध्ये येतोय. कळलं का, ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शन मध्ये येतोय कोण, आणि बाकी सगळे कुठे येत होते, ॲसिड सोल्युबल फ्रॅक्शन मध्ये. कोण कोण आधी बघितलेलं आपण,
कोण कोण बघितली होती आधी? बायो मायक्रोमध्ये कोण कोण बघितलं आपण? अमिनो ॲसिड्स, शुगर, नायट्रोजन बेसेस, हे सगळं कुठं आलं ते आपल्याला? बायो मायक्रो. हे सोल्युबल फ्रॅक्शनमध्ये. कशामध्ये? ॲसिड सोल्युबल फ्रॅक्शनमध्ये. आणि ॲसिड इनसोल्युबलमध्ये आपल्याला बायो मॅक्रो मॉलिक्यूल सापडलेत, एक्सेप्ट एक बायो मायक्रो पण सापडलाय. कोण आहे तो? लिपिड. कारण तो कसा आहे? ॲसिड इनसोल्युबल फ्रॅक्शनमध्ये येतोय. बिकॉज मॅनी लिपिड्स आर अरेंज्ड इन टू स्ट्रक्चर लाईक सेल मेम्ब्रेन. कुठं असतात ते? सेल मेम्ब्रेनमध्ये असतात. वेन अ टिश्यू इज ग्रिंडेड, सेल मेम्ब्रेन आर ब्रोकन अँड फ्रॉम वॉटर इनसोल्युबल वेसिकल. काय बनवते ते? वॉटर इनसोल्युबल वेसिकल्स. म्हणजे बघा, आपण जेव्हा एखाद्या सेलला असा हे करतोय, काल आपण बघितलं, आपण पान घेऊन ग्रिंड केलं तर ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये, हो ना, खलबत्त्यामध्ये. तर त्या खलबत्त्यामध्ये ज्यावेळेस आपण ग्रिंड करतो त्यावेळेस काय होतं? सेल मेम्ब्रेनमध्ये काय असतं? लिपिड्स. ते बाहेर येतात आणि ते बाहेर येऊन काय करतात? वॉटर इनसोल्युबल वेसिकल्स, म्हणजे असे बबलसारखे गोल 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 बनवतात. ते कसलं आहे? वॉटर इनसोल्युबल आहे. आणि ते काय होतं? फिल्टर बी होत नाहीत. कशामधून? ॲसिड सोबत खाली फिल्टर होत नाही, ते वरच राहणार. कळलं का? फिल्टर म्हणजे आपण काय चहा पावडरसारखं घेतलं, म्हणजे चहा गाळायची गाळणी घेतली, त्यात जर टाकलं तर हे फॅटचे बबल्स असतात ते खाली जात नाहीत, ते कुठं राहणार आहेत? वरच राहणार आहेत. म्हणून ते काय झाले? ॲसिड इनसोल्युबल. आणि ते फिल्ट्रेटमध्ये जाणार नाही, ते रिटेंटेडमध्ये राहणार. कुठं राहणार ते? रिटेंटेड म्हणजे वर राहिलेला पोर्शन, चौथा वर. त्याच्यामध्ये कोण असणार? लिपिड्स पण असणार. ते काय काय बनवून राहतात तिथं? वॉटर इनसोल्युबल वेसिकल. दे कॅन नॉट बी फिल्टर्ड अलॉंग द ॲसिड सोल्युबल फ्रॅक्शन. कळलं ना बाळांनो? काय वेगळ्या पद्धतीने सांगू आणखी? समजलंय ना? ओके. तर ॲव्हरेज कंपोजिशन ऑफ सेल जर बघितलं आपण नॉर्मल सेलचं, तर वॉटर किती % आहे? 70 ते 90%. प्रोटीन किती आहे? 10 ते 15%. 10 ते 15% काय बाळांनो? प्रोटीन आहे. कार्बोहायड्रेट्स किती आहे? 3%. न्यूक्लिक ॲसिड 5 ते 7%. आणि आयन्स 1%. आयन्स किती आहेत? 1% आहे. बरोबर का? अशी स्टोरी आहे बघा ही. प्रोटीन्स आर, हां आता पहिला बायो मायक्रो मॉलिक्यूल चालू करूया. प्रोटीन्स. ओके. प्रोटीन्स, बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ बॉडी कोण आहेत? प्रोटीन्स. ठीक आहे. बघा, प्रोटीन्स आर हेट्रो पॉलिमर ऑफ अमायनो. असं का म्हणलं हेट्रो पॉलिमर? हेट्रो म्हणजे काय? डिफरंट. तुम्ही जर बघितले तर तुम्हाला काय दिसतंय? अमायनो ॲसिड दिसतात. काय दिसत आहेत? टोटल किती अमायनो ॲसिड असतात आयुष? टोटल अमायनो ॲसिड्स 20 असतात. किती असतात? आता 20 अमायनो ॲसिड वेगवेगळे 20 अमायनो ॲसिड वेगवेगळ्या पद्धतीने काय होतात? सिक्वेन्सनं येतात आणि काय बनवतात? प्रोटीन्स बनवतात. म्हणजे प्रोटीन्स बनण्यासाठी कशाची गरज आहे? अमायनो ॲसिडची. मग ह्या अमायनो ॲसिड आपल्याला कुठून मिळतात? आपण जे डाएट घेतो का नाही, आपण समजा नॉनव्हेज खाल्लं तर नॉनव्हेजमधून आपल्याला प्रोटीन मिळतं. मग ते प्रोटीन आपली बॉडी काय करते? तोडते आणि त्यापासून काय सेपरेट करते? एक एक अमायनो ॲसिड सेपरेट करते आणि त्या अमायनो ॲसिडला घेऊन परत आपल्या पद्धतीनं त्याला अरेंज करते आणि आपलं प्रोटीन बनवते. सो एव्हरी ॲनिमल हॅज डिफरंट प्रोटीन्स. फक्त आपल्याला काय पाहिजे? अमायनो ॲसिड्स बाहेरून. मग जर आपला अमायनो ॲसिड बाहेरून घ्यावे लागत असतील तर त्याला काय म्हणायचं? इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. काय म्हणायचं? आणि काही अमायनो ॲसिड्स आपली बॉडी स्वतः बनवते, त्याला काय म्हणायचं? नॉन इसेन्शियल. ती तुम्हाला खायची गरज नाही, तुमची बॉडी त्याला काय करणार? बनवणार. सो म्हणून म्हणलंय बघा तिथं, कळलं का? हेट्रो पॉलिमर, डिफरंट टाईपचे अमायनो ॲसिड, खूप अमायनो ॲसिड म्हणून पॉलिमर. डिफरंट टाईपचे खूप अमायनो ॲसिड एकत्र येऊन काय तयार होतं? प्रोटीन्स. दे आर पॉलीपेप्टाईड. आता पेप्टाईड शब्द का आला सर मग? आता ठीक आहे, हेट्रो पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड कळलं आम्हाला. पॉलीपेप्टाईड शब्द का वापरला? हे जे दोन अमायनो ॲसिड असतात त्यांना जोडण्यासाठी जो बॉन्ड आहे त्याला पेप्टाईड बॉन्ड म्हणायचं. कुठला बॉन्ड? आता इथे एवढे सगळे अमायनो ॲसिड एकत्र जोडले ह्या पांढऱ्यामध्ये दिसतो का तुम्हाला?
ह्याला म्हणायचं पेप्टाइड बॉन्ड. कुठला बॉन्ड? आणि हा पेप्टाइड बॉन्ड खूप आहेत ना इथं, म्हणून तुला शब्द काय वापरलाय? पॉलीपेप्टाइड. क्या बोला है? व्हेरी गुड. किती हुशार आहे तुम्ही यार. त्याला काय म्हणले? पॉलीपेप्टाइड. चला, पेप्टाइड बॉन्ड इज फॉर्म्ड वेन, आता हे विचारले तुम्हाला की दोन अमायनो ॲसिडमध्ये पेप्टाइड बॉन्ड कसा तयार होतो. आता हे बघा, हे A1 नावाचा अमायनो ॲसिड आणि A2 नावाचा अमायनो ॲसिड, दोघांच्या मध्ये काय दिसतोय तुम्हाला इथं? बॉन्ड, पेप्टाइड बॉन्ड. कुठला बॉन्ड? मग हा बॉन्ड कसा तयार झाला हे ते तुम्ही बघू शकता. समजा हे एक अमायनो ॲसिड आहे, हे एक अमायनो ॲसिड आहे. ह्या अमायनो ॲसिडचा कुठला ग्रुप आला? अमायनो ग्रुप. कुठला ग्रुप आला? आता आपण अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर बघितलंय ना. त्यात काय असतं? अल्फा कार्बन असतो. काय असतं? अल्फा कार्बन. त्यालाच काय असतं? हायड्रोजन ग्रुप, कार्बोझायलिक ग्रुप, अमायनो ग्रुप, खाली आर ग्रुप असतो. ह्यातलं साईडला कुठले ग्रुप असतात? एका साईडला अमायनो ग्रुप, एका साईडला ॲसिड ग्रुप. मग ह्या अमायनो ॲसिडचा अमायनो ग्रुप आणि ह्या अमायनो ॲसिडचा ॲसिड ग्रुप काय होतात? एकत्र येतात. ते एकत्र कसे येतात? हिकडचा OH, हिकडचा H, हा H2O निघून जातो आणि बॉन्ड तयार होतो. काय तयार होतो? बॉन्ड. हे बघा, झाला बॉन्ड तयार. इकडं कोण आहे? NH, तिकडं कोण आहे? CO. हे एकत्र आले आणि काय तयार झालं? पेप्टाइड बॉन्ड. मग तुम्हाला हा क्वेश्चन विचारलाय की पेप्टाइड बॉन्ड बनण्यासाठी कुठले कुठले दोन ग्रुप एकत्र येतात दोन अमायनो ॲसिडचे. तर एक अमायनो ॲसिडचा कुठला ग्रुप येतो? COOH ग्रुप, म्हणजे ॲसिडिक ग्रुप. आणि दुसऱ्याचा कुठला येतो? NH2 ग्रुप ऑफ नेक्स्ट अमायनो ॲसिड. आणि त्यामुळे काय होतं? दोघांमधला वॉटर मॉलिक्यूल रिलीज होतो. त्याला म्हणायचं डिहायड्रेशन. काय होते? आणि काय तयार होते? पेप्टाइड बॉन्ड. कुठला बॉन्ड? व्हेरी गुड. हां, आपल्याला नाही असं काय नाही, पाणी वापरलं जातं असं काय नाही. ते किती पाणी लागणार आहे त्याला, आणि तर तहान कशी लागणार आहे? वॉटर मॉलिक्यूल रिलीज झालाय मला. उलट तू अमायनो ॲसिड खातोय, त्या अमायनो ॲसिड पासून तुझ्या बॉडीनं काय बनवलं? पाणी बनवलं उलट इथं. काय बघा, H2O बाहेर पडतो, मग तो आपली बॉडी उलट बाहेर टाकते. ते वॉटर वेपर्समध्ये नाही का, वेपर्स वगैरे तयार होतात बघा, ते नाकातून बाहेर जातात आपल्या. असं आहे ते. ठीक आहे, चला, हे झालं पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन. सो पेप्टाइड बॉन्ड फॉर्मेशन ही कसली प्रोसेस आहे? डिहायड्रेशन प्रोसेस आहे. कसली? ज्याच्यामध्ये काय होतं? एका अमायनो ॲसिडचा कार्बोक्झायलिक ॲसिड ग्रुप आणि एका अमायनो ॲसिडचा NH ग्रुप एकत्र येतो आणि त्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल बाहेर. कण वॉटर मॉलिक्यूल कुठला? हे बघा, ह्यातला H आला, हा NH2 मधला H आणि COOH मधला OH, OH H2 आणि ते बॉन्ड एकत्र आले. अलग एकत्र बघा, इथं इकडचा COच राहिला फक्त, इकडचा NH राहिला, बॉन्ड तयार झाला पेप्टाइड बॉन्ड. असं पेप्टाइड बॉन्ड बनवत जाते ते, म्हणून त्याला म्हणले पॉलीपेप्टाइड. क्या बोला है उसको? होप सो आपको ये अंडरस्टँड हुआ है. समजलंय का बाळांनो? नक्की ना? ओके, जायचं का पुढं थोडं अजून? What is the function of protein in our body? For what purpose protein is used by our body? बघा, फॉर ग्रोथ अँड टिश्यू रिपेअर. कशासाठी वापरते आपली बॉडी ही? ग्रोथ अँड टिश्यू रिपेअर. अजून कशाला वापरते? ट्रान्सपोर्ट न्यूट्रियन्स अक्रॉस अक्रॉस सेल मेम्ब्रेन. ट्रान्सपोर्ट न्यूट्रियन्स अक्रॉस सेल मेम्ब्रेन. ट्रान्सपोर्ट न्यूट्रियन्स अक्रॉस सेल मेम्ब्रेन. एक्झाम्पल बघा, GLUT4 अनेबल द ग्लुकोज ट्रान्सपोर्ट इन टू सेल. म्हणजे एखादा न्यूट्रियन सगळीकडे ट्रान्सफर करण्यासाठी काय वापरलं जातं? येस, GLUT4 अनेबल्स ग्लुकोज ट्रान्सपोर्ट इन टू सेल. पुढचं, ॲक्ट्स ॲज अ इंट्रासेल्युलर ग्राउंड सबस्टन्स. ॲक्ट्स ॲज अ इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स. फॉर एक्झाम्पल कोलेजन. आपल्या बॉडीमध्ये कोलेजन फायबर असतं आपल्या बोन्समध्ये, आठवते का तुम्हाला? आपल्या कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे आपल्या बोन्समध्ये वगैरे कुठलं फायबर आहे? कोलेजन फायबर आहे. म्हणून त्याला काय म्हणले? प्रोटीन ॲक्ट्स ॲज अ इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स, म्हणजे एकत्र बांधून ठेवते. ते काय ठेवते? एकत्र बांधून. कुणाला? बॉडीच्या पार्ट्सला, म्हणून त्याला कोलेजन म्हणले. इंटरसेल्युलर ग्राउंड सबस्टन्स. पुढं, ॲक्ट्स ॲज अ
बॉडीज टू फाईट इन्फेक्शियस ऑर्गॅनिझम. म्हणजे अँटीबॉडीज पण कशाने बनलेले आहेत? प्रोटीनच बनलेले आहेत. अरे यार, व्हाईट ब्लड सेल काय अँटीबॉडी आहेत का? हा, ते बनवतात बाळा. व्हाईट ब्लड सेल मधल्या काही सेल अँटीबॉडीज बनवतात. नॉट व्हाईट ब्लड सेल इट सेल्फ अँटीबॉडीज. त्या काय करतात? बनवतात. ओके. ॲक्ट्स ॲज अँटी. ऐक ना, आता हे आहे ना आपलं हिमोग्लोबिन पण प्रोटीनच आहे. हिमोग्लोबिन पण काय? म्हणजे आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक पार्टमध्ये प्रोटीन आहे, लक्षात ठेव. त्यातल्या अँटीबॉडीज काय आहेत? प्रोटीनच आहेत. त्या पण इम्युनोग्लोबिलिन, ग्लोबिलिन नावाचं प्रोटीन असतं त्याच्यामध्ये. परत ॲक्ट्स ॲज अ रिसेप्टर. रिसेप्टर म्हणजे आपल्या आता जिभेमध्ये रिसेप्टर आहे, नाकामध्ये रिसेप्टर आहे, ऑलफॅक्टरी रिसेप्टर. हे कशापासून बनलेत? प्रोटीनपासूनच. सो एक्झाम्पल बघा, रिसेप्टर फॉर स्मेल, टेस्ट अँड हार्मोन्स. हे सगळे जे रिसेप्टर आहे आपल्या बॉडीमध्ये कशाने बनलेले आहेत? सगळे प्रोटीन्स. सम आर हार्मोन्स. काही प्रोटीन्स काय आहेत? हार्मोन्स आहेत. काही प्रोटीन्स काय आहेत? फॉर एक्झाम्पल इन्सुलिन काय आहे? हार्मोन आहे, पण ते ते कशापासून बनले? प्रोटीनपासून. परत एन्झाईम्स, ट्रिप्सिन. ॲक्च्युली लक्षात ठेवा, ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. ऑल एन्झाईम्स आर, बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम. कारण काही प्रोटीन्स हार्मोन पण आहेत, बरोबर का? सो बऱ्यापैकी सगळे. आता एन्झाईमचं एकच एक्झाम्पल देईल तुम्हाला, ट्रिप्सिन. ॲक्च्युली सगळे एन्झाईम कशापासून बनलेत? प्रोटीनपासूनच. पिगमेंट्स, हे बघा हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन हे पिगमेंट, त्यामुळे आपलं रक्त लाल आहे. तर हिमोग्लोबिन कशाने बनलेलं आहे? प्रोटीन. कशापासून? प्रोटीन. एनी डाऊट रिगार्डिंग दिस? तुम्हाला हे मॅच द पेअरला विचारतील. विच ऑफ द फॉलोइंग प्रोटीन इज रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट न्यूट्रियंट्स? GLUT4 कशासाठी? ग्लुकोज ट्रान्सफर करण्यासाठी. कोलेजन, ग्राउंड सबस्टन्स. कोलेजन हे आपल्या बॉडीमधलं एक फायबर आहे जो बोन्समध्ये असतो. आपले बोन्स बनवण्यासाठी तो काय करतो? म्हणजे बोन्समध्ये आहे. जसं बघा, आता आपण हा शर्ट शिवला, शर्टमध्ये काय आहे? दोरे आहेत. जसं आपला बोन आहे, बोन पण आतनं कशानंतर बनलेला असेल ना. ओसिन नावाचं सेल आहे बघा. ओसिन नावाचं प्रोटीन कुठं असतं? बोन्स. तुम्ही 10वीमध्ये शिकलाय, ऑस्टिओसाइट्स, ओसिन. तर ते ओसिन हे प्रोटीन सोबत मध्ये 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 काय फायबर्स असतात, त्याला कोलॅजन फायबर्स म्हणायचं. मसलमध्ये पण असतात काही ठिकाणी, बोन्समध्ये पण असतात. मग त्याला काय म्हणले? ग्राउंड सबस्टन्स. बघा, ज्यानं बॉडी बनलेलं आहे त्याला आपण काय म्हणूया? ग्राउंड सबस्टन्स म्हणूया. त्या ग्राउंड सबस्टन्समध्ये कोण असतात? कोलॅजन फायबर असतात, जे आपल्या बॉडीला स्ट्रेंथ देतात. काय देतात? स्ट्रेंथ. बोन्स बघा तुम्ही इझिली ब्रेक नाहीत होत का? त्यामध्ये काय असतात? कोलॅजन फायबर पण असतात. अरे मग ती सगळं आलं रे बाळांना. आता बोन्स म्हणलं का फक्त कॅल्शियम सॉल्ट आहे का? कॅल्शियम कुठं जमा होतं? मधल्या पोकळीमध्ये. आपण बघितलं मध्ये मध्ये हे. मग ती पोकळी बनवण्यासाठी जे पांढऱ्या कलरचं कोटिंग आहे ते कशानं बनले? ते प्रोटीन ह्या कोलॅजन फायबर ह्यानं बनलेलं आहे. तुम्हाला सिलेबसला नाही रिड्यूस केले, त्यामुळे तुम्हाला ते मी जास्त शिकवलेलं नाही आहे. ठीक आहे. हां, हे आलं बघा. मोस्ट अबंडंट प्रोटीन इन ॲनिमल वर्ल्ड. ॲनिमलच्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन कुठलं आहे? कोलेज. IMP मॅच द पेअरला विचारतील. मोस्ट अबंडंट प्रोटीन इन ॲनिमल वर्ल्ड. ॲनिमल वर्ल्ड म्हणलं का? कोलेजन. आणि मोस्ट अबंडंट प्रोटीन इन बायोस्फिअर कुठलं आहे? कुठं असतं रुबिस्को? सांगा की कुठं? प्लॅन्ट्समध्ये. व्हेरी गुड. C3 प्लॅन्ट्स. केल्विन सायकल आलं का? RUBP. C4 तेच सगळ्यांमध्येच. प्लॅन्ट C4 पण आहेत की. C4 प्लॅन्ट्समध्ये नसतं, C3 सायकलमध्ये असतं. पण एकदम परफेक्ट आन्सर काय यायला पाहिजे प्रथमेश, अकॉर्डिंग टू युअर सेल्फ? C4 म्हणला तर त्यात आधी कुठलं येतं? पेपकेज येतं. कुठलं येतं? आणि मग ते येतं. असं कुठलं सायकल आहे जिथं फक्त रुबिस्को असतं? C3. बरोबर की नाही? मोस्ट प्रोबेबल आन्सर. हुशार लोकांनी असं नाही, एक्सक्यूज नाही घ्यायची. येस. सो रुबिस्को कुठं असतं बाळांनो? C3 मध्ये. केल्विन सायकल कुठं असते? आणि केल्विन सायकल C4 मध्ये असते, असं म्हणू शकतो. सो रुबिस्को जे सगळ्यात जास्त, कारण पृथ्वीवरती सगळ्यात जास्त होणारी रिॲक्शन आहे कुठली? फोटोसिंथेसिस.
आणि प्रत्येक फोटोसिंथेसिसमध्ये कोण असणार आहे? रुबिस्को. कशासाठी? RUBPचं कार्बोक्झायलेशन करण्यासाठी. बरोबर. फर्स्ट CO2 ॲक्सेप्टर इन C3 सायकल RUBP आणि फर्स्ट CO2 ॲक्सेप्टर इन C4 सायकल पेपा. कोण आहे? पेपा. तिथे एन्झाईम कुठला असतं मग C3 मध्ये? रुबिस्को. आणि C4 मध्ये पेपकेज. RUBPचं लॉंग फॉर्म काय आहे? RUBP कार्बोक्झायलेज ऑक्सिजिनेज. आणि जर ह्या ह्या रुबिस्कोनं ऑक्सिजनेशन केलं तर काय म्हणायचं? काय म्हणायचं? हा, अरे पण ऑक्सिजनेशनची रिॲक्शन केली तर काय म्हणायचं? व्हेरी गुड. फोटो रेस्पिरेशन. आठवते की नाही? मूर्ख रिॲक्शन घडली होती बघा ती. काय गरज नसताना ऑक्सिजन वाढला. ह्या रुबिस्कोला काय होते? ऑक्सिजन बी आवडते आणि CO2 पण आवडते. मग CO2 लय असेल तर त्याला कोण आवडते? CO2 आवडते. CO2 कमी आणि ऑक्सिजन जास्त असेल तर ऑक्सिजन आवडते. अशी स्टोरी आहे. ओके. चला, स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन उद्या बघणार आहे आपण. स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन उद्या बघूया. आज जेवढं शिकवलं तेवढं आवडलं का तुम्हाला? हां, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन.